स्वागत है आपका हक की आवाज में। मैं हूं शकील बागमारे। मुझे मेरी आंख लौटा दो। जी हां, एक 57 साल बुजुर्ग रंगप्पा नामी व्यक्ति जो बीजापुर के वज्र हनुमान नगर का रहने वाला है, ये डॉक्टर आनंद कनबूर और उसकी बीवी लक्ष्मी कनबूर से फरियाद कर रहा है कि मुझे मेरी आंख लौटा दो। सुनिए। नमस्कार जी, नमस्कार जी। ನೀ ಇದ್ದಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮನೆಯವ್ವ ನನ್ನ ಕಣ್ಣು ಹೋಗೈತೆ, ಮೊದಲು ನನ್ನ ಕಣ್ಣು ಕೊಡು, ಮೊದಲು ನನ್ನ ಕಣ್ಣು ಕೊಡು. ನೀನು ಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಬೇಕು ನಾ ಕೊಡ್ತೀನಿ ನೋಡು. ಈಗ ನನ್ನ ಕಣ್ಣು ಕೊಡು. 3 ತಿಂಗಳ ಒದ್ದಾಡಕತ್ತಿ 3 ತಿಂಗಳ ಒದ್ದಾಡಕತ್ತಿ. ನಾನು 1 ಲಕ್ಷ ಬೇಕಾದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ತಾಪು ಏನು ಹೇಳಿ, ಯಾಕ ಏನು ಹೇಳಿ, ಯಾಕೆ ಕೊಡ್ಬೇಕು? ಕುಡ್ದಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ ಅಷ್ಟು ನೋಡೋದು ಮೆಲ್ತಾಗೋಲ್ಲ, ಇಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಅರ್ಥಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಮರ್ಸ ಮೆಲ್ಸ್ಕೊಂಡ ಮೆಲ್ಕ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ ಸರ್ ನೋಡಿಂದ ನಾ ಮಾಡ್ರಿಪ್ಪ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲಿಕಂದ್ರೆ ಮಂದಿ ಮಾಡಿ 4 ಮಂದಿ ಮಾಡಿ. ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಮಾಡಿ ಮಗನ? ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಮಾಡಿ ಮಗ? ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಮಾಡಿ? ಈಗ ಮತ್ತೊಂದು ಅಡ್ವಾನ್ಸ್ಬಿಟ್ಟು ಹೊಸ ಕಣ್ಣು ಬರ್ಬೋದಪ್ಪ ಹಾಕೊಡ್ತೀನಿ. ನೀನು ನಾವು ಅರ್ಥ ಮುಚ್ಚಿದ್ಲಾಗ ಅವ್ನು ಮಡ್ದು ಬಿಡ್ತಿದ್ದ. ಇವನ ಭಾಳ ಮುಚ್ಚ ನಾನು ಬಿಡ್ತೀರಿ ಬಿಡ್ರಿ, ತಲೆ ಕಟ್ಟು ಹೋಗಿನ. ಏನಾಯ್ತಿಲ್ರಿ ಮನುಷ್ಯ ಮರ್ಯಾದೆ ರೊಕ್ಕ. रंगप्पा नामी इस व्यक्ति की आंख के धुंधलेपन को दूर करने के लिए ये व्यक्ति डॉक्टर आनंद कनबूर आई हॉस्पिटल पहुंचता है, जो मीनाक्षी चौक में है। इस व्यक्ति का आई चेकअप करके डॉक्टर ने ऑपरेशन करने को कहते हैं ताकि इसे सही दिखाई दे। फिर इस व्यक्ति ने डॉक्टर की बात के मुताबिक ऑपरेशन कर लिया। ऑपरेशन होने के दूसरे ही दिन उसकी आंख में पस पड़ गया। फिर जब इसने डॉक्टर आनंद कनबूर से राब्ता किया तो डॉक्टर ने इन्हें डॉक्टर शरद जो मिरज में रहते हैं उनके पास भेजा। फिर ये रंगप्पा और उसके बेटा प्रभु ने मिरज को 3 से 4 मर्तबा जाने के बाद भी कुछ नहीं हुआ। इस रंगप्पा की आंख की रोशनी ही चली गई। इस बीच रंगप्पा के बेटे के मुताबिक 70 से 80 हजार रुपए खर्चा होने की बात कही गई और इतना खर्च करने के बाद भी मेरे बाप की आंख की रोशनी नहीं आई। डॉक्टर आनंद कनबूर की लापरवाही ने मेरे बाप की आंख की रोशनी छीन ली। जब हम इस हकीकत को जानने डॉक्टर आनंद कनबूर के पास पहुंचे तो डॉक्टर कहते हैं कि रंगप्पा के शराब पीने की वजह से रिएक्शन होने से उसकी आंख चले गई। सुनिए। ಅವರು ಅಲ್ಕೋಹಾಲ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಳಗೆ ಬಾಡಿ ಇಮ್ಯುನಿಟಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಅವ್ರಿಗೆ. ರಿಯಾಕ್ಷನ್ ಆದ್ರೆ ವಿಟರ್ನಲ್ ಸರ್ಜನ್ ಅಂತ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಕಡೆ ಕಳಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ಮಿರಜ್ ಕಳಿಸಿ ಎಲ್ಲ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಅದ್ರ ದೃಷ್ಟಿಗೆ ಬರೋ ಚಾನ್ಸಸ್ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ನಾವೆಲ್ಲ ಸಾಧ್ಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೀವಿ, बट रिएक्शन अल्कोहलिक रिएक्शन। जब हमने पूछा आपको पता नहीं था कि ये व्यक्ति शराबी है और क्या शराब पीने वालों की आंखों की ऑपरेशन करने से रिएक्शन होता है, तो सुनिए डॉक्टर ने क्या कहा। ನೀವು ಕೆಲವೊಂದು ಗುಳಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ, ಅಸಿಡಿಟಿ ಆಗ್ತದೆ, ನಿಮ್ಗೆ ಕೆಲವೊಂದು ಆಗ್ತದೆ, ಕೆಲವೊಬ್ರಿಗೆ ಆಗ್ತದೆ, ಕೆಲವೊಬ್ರಿಗೆ ಆಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನು ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ ದಿವಸ ಒಂದು 500-600 ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ತಿಂಗಳ. ಯಾರಿಗೂ ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ. ಒಂದು ಸಾರ್ ಮಂದಿ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತೀನಿ. ಅಲ್ಲ, ಒಂದು ಕಣ್ಣು ರಿಪೇರಿ ಮಾಡೋ ಬದಲು ಜೀವಂತಿರೋ ಒಂದು ಕಣ್ಣು ತೆಗೆದು ಹಾಕಿರಿ ಅನ್ನೋ ತರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ, ಹಂಗೇನಿಲ್ಲ. ಅದು ಕಣ್ಣು ರಿಯಾಕ್ಷನ್ ಆಗಿರೋದು. ರಿಯಾಕ್ಷನ್ ಆದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಿ ಬರ್ತದೆ? घर वालों के मुताबिक रंगप्पा ने शराब ऑपरेशन के 1 साल पहले ही छोड़ दी थी। जो भी हो, इस उम्र दराज व्यक्ति की आंख तो चली गई है। इन सभी के बातों से ऐसा लगता है कि डॉक्टर की लापरवाही का नतीजा मरीज को भुगतना पड़ रहा है, क्योंकि डॉक्टर भी मरीज के साथ अपनी लापरवाही का समझौता करने के लिए तैयार है। अब देखते हैं संबंधित अधिकारी क्या कार्रवाई करते हैं।